सुरुवात किंवा शेवट? सुरुवात किंवा शेवट. ज्यावेळेस कमी गर्दीचा वेळ आहे त्यावेळेस आपल्याकडे जे राखीव केंद्राध्यक्ष किंवा PO आहे म्हणजे मतदानाधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी 1 तासासाठी आपण बसून त्यांचं मतदान पूर्ण करून देणार. ही प्रक्रिया शांततेत पार पडेल. म्हणजे आज झोनला ज्या दिवशी केंद्रावर ते पोहोचतील त्या दिवशी झोनल अधिकारी आपल्याकडून रिपोर्ट घेतील की बाबा आपल्या केंद्रावर किती माणसं आपल्याला मतदानासाठी पाठवायचे आणि त्याच्या अवलंबनुसार त्या ठिकाणी रिझल्टचे आम्ही कॅन्डिडेट पाठवणार आहोत आणि त्यांच्या थ्रू त्यांचं मतदान करून घेणार आणि नंतर दुपारच्या टायमात जे रिझल्ट असतील त्यांनी दुपारून मतदान बॉर्डरवर जेवण गेलेले आहेत हां त्यांचं काय त्यांचं मतदानाचं काही कोणाचं जे सैनिक बाहेर गेलेले समजा बरेच हां त्यांचं मतदानाचं काय नाही त्यांचं आपल्याकडे ETPPS असतं त्यांचं की मुळात जे सैनिक बॉर्डरवर आहे त्या संबंधित जो कमांडर अधिकारी आहे किंवा कॅम्प अवेलेबल आहे आणि नगरपालिकेने त्याचं तुम्ही व्हीलचेअर पण प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे मी आता 2-4 ठिकाणी ते व्हीलचेअर बघितले. जर नसेल तर त्या ठिकाणी आपण व्हीलचेअरची सुविधा केलेली आहे. पाळणा घराची प्रत्येक इमारतीला एक व्यवस्था आपण केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्या कोणत्या वर्गाच्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका किंवा बचत गटाच्या महिला आपण त्या ठिकाणी स्पर्धाशील महिलांसाठी पण आपण बचत गटाची महिला ओळख पटवण्यासाठी आपण ठेवलेली आहे. सर याच्याबद्दल काय होतं ते सांगतात की केंद्रावर मंडप लावणार आहे सुविधा ठेवणार आहे तो तसं होत नाही आतापर्यंत असं. बरोबर. आता मी सांगते तुम्हाला मी आता ज्या शाळा पाहिल्या उर्दू शाळा उमंग शाळा आहे एक उर्दू शाळा आहे पुन्हा एक नगरपालिकेची जागा त्या शाळेत इंदिरा गांधी शाळा आहे त्या ठिकाणी आपले मंडप असणार आहे. त्याच्यानंतर आपले जे 6, 7, 8 आहे 6, 7, 8